कॉटनच्या साड्यांची आपण काय काळजी घ्यायची, तर कॉटनच्या साड्यांचं काय असतं माहिती का, ते कलर त्यांचे थोडेसे डार्क किंवा लाईट अशा प्रकारच्या आपण कॉटनच्या साड्या असतात. तर तुम्ही डार्क साड्या किंवा लाईट साड्या ह्या शक्यतोवर त्या वेगवेगळ्या ठेवल्या तर खूप चांगला आहे. कारण की डार्क साड्यांमध्ये जेव्हा तो फॉल वापरला जातो त्याच्या खाली त्याचा कलर बराच वेळा जातो आणि ह्या साडीच्या बॉर्डरला त्या फॉलचा कलर लागतो. तसं मग त्या लाईट कलरच्या साडीलाही डार्क कलरच्या फॉलचा कलर लागू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या वेगळ्या ठेवल्या तर उत्तम. पण आपल्याकडे स्पेस कमी असेल तर मग आपण एक कॉटनची साडी आणि त्यावरती मग दुसरी कॉटनची साडी अशी ठेवताना एक छान प्लेन पेपर, न्यूजपेपर नाही, एक प्लेन पेपर तुम्ही त्या साड्यांच्या मध्ये ठेवू शकता. किंवा मग एखाद्या प्लास्टिक छान अशा चांगल्या पॉलिथिनमध्ये तुम्ही ठेवून ते एकावर एक तुम्ही ठेवू शकता. आणि नेहमी सिल्कच्या साड्या आणि कॉटनच्या साड्या ह्या वेगवेगळ्या ठेवायला पाहिजे. सिल्कच्या साड्या ठेवताना सुद्धा आपण सेम ट्रिक करायची की एखादी छान अशी प्लेन पॉलिथिन ती टाका किंवा मग छान व्हाईट पेपर त्याच्यावरती एक एक साडीच्या मध्ये तुम्ही लेअरमध्ये ते टाकू शकता. एकावर एक साडी ठेवू नका. आणि त्यावर ते बघा, साड्या आपण जेव्हा विकत घेतो त्यासोबत मिळतो तसा पेपर आपल्याला शॉपमध्ये इझिली मिळेल. तर तो पेपरही तुम्ही टाकू शकता त्या साड्यांच्या मध्ये. वर्कच्या साड्या बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की वर्कच्या साड्यांची त्यांना असं वाटतं की आपण उलटी घडी करून ठेवली तर ही साडी अगदी व्यवस्थित राहील. पण तसं नसतं. तिला तुम्ही उलटी घडी करणार तर ते एका बाजूचं वर्क दुसऱ्या याच्यामध्ये ते घुसणार आणि मग ते अडकणार. त्याने साडी फाटू शकते किंवा साडी खराब होऊ शकते, त्याचं वर्क निघू शकतं. किंवा मग ते घासल्या गेल्याने एक दुसऱ्याचं वर्क ते असं घासल्या गेल्याने ते त्याच्यावरचे डायमंड म्हणा किंवा मग ते मोती म्हणा ते काळे पडू शकतात. म्हणून तुमची वर्कची साडी जी आहे ना ती छानपैकी तुम्ही व्यवस्थित तिची घडी करा. जेव्हा तुम्ही घडी करता तेव्हा पूर्ण तिला फोल्ड करू नका. तिचा वर्कचा जो भाग आहे तो एकावर एक न येता तुम्ही त्याला असा एक फोल्ड करायचा आणि मग त्याच्यानंतर तिला दुसरा असा फोल्ड करायचा, जेणेकरून हा एक वर्क खालच्या ह्या बाजूला येणार लेफ्ट साईडला आणि एक वर्कचा भाग राईट साईडला येणार. तर ते एक दुसऱ्यावर घासलं जाणार नाही. अशी तिची घडी करा आणि मग ठेवा. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर अजून दुसऱ्या वर्कची साडी ठेवायची असेल तर त्यावरही तुम्ही एक छान असं पेपर अंतरू शकता. किंवा तुम्ही त्या साड्या एखाद्या पॉलिथिनमध्ये छान अशा प्लास्टिकमध्ये पॅक करून जरी ठेवल्या तरी खूप चांगल्या त्या बॉक्समध्ये ते राहतील. सिल्कच्या साड्यांच्यामध्ये तुम्ही लिनेनची साडी पण ठेवू शकतात. लिनेनची साडी पण त्याला पण जास्त काळजी घ्यायची नसते, पण त्या छान राहतील सिल्कच्या साड्यांमध्ये. त्या बॉक्समध्ये आपण डायरेक्ट डांबर गोळी वगैरे घालवायची नाही, ठेवायची नाही. एखाद्या छोट्या रुमालामध्ये किंवा एखाद्या छान स्वच्छ धुतलेल्या कापडाच्या छोट्या फडक्यामध्ये डांबर गोळी छान बांधायची, अशी त्याची पोटली बांधायची आणि मग ते त्या बॉक्समध्ये कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची, डायरेक्ट टाकायची नाही. तर जेणेकरून तुमचा तो उग्रवास जो आतमध्ये आपल्या पडून राहतो साड्या त्याचा वास येणार नाही.